विकास नाही होय भजन तो सुखाचं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे 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 कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय सद्गुरु नारायण महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय श्री रामचंद्र प्रभु की जय समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रज निज मनुमुकुर सुधारी वरणौ रघुवर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरहु कलेश विकार गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गेल्या अनेक दिवसापासून चालत आलेला गंगोघाप्रमाणे चालत आलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा भावार्थ रामायण
ज्ञानयज्ञ सोहळा आणि या ज्ञानयज्ञ सोहळ्यातील बालकांडातील 11व्या अध्यायाची सेवा ही सर्वांच्या प्रेमास्तव या ठिकाणी आमच्याकडे आली. आमच्यासारख्या पामरांना त्या ठिकाणी श्रीराम प्रभूंची सेवा करण्याचा योग आपल्या या आस्था भावार्थ रामायण पेजने करून दिला. म्हणून प्रथमतः सर्व जे काही विद्वज्जन असतील, जे श्रोतृ मायबाप असतील व जे सर्व काही आयोजक नियोजक मंडळ असतील यांच्या चरणी सर्वांच्या नतमस्तक होतो आणि सेवेला या ठिकाणी सुरुवात करतो. आपण अनेक दिवसापासून या ठिकाणी भावार्थ रामायणाची सेवा करत आलो. त्या सेवेचं श्रवण करत आलो. श्रवण करत असताना आपण या ठिकाणी बालकांडापर्यंत श्रवण करत आलो. बालकांडातील आपला या ठिकाणी चालू असलेला हा 11वा अध्याय. या अध्यायामध्ये आपण आतापर्यंत श्रवण केलं की विश्वामित्रांनी श्रीराम प्रभूंशी संवाद साधत असताना व वशिष्ठ मुनींना त्या ठिकाणी श्रीराम प्रभूंना उपदेश करा अशी विनंती करत असताना त्यांच्यामध्ये झालेल्या संवादाचं विवेचन आपण आतापर्यंत ऐकलं. मग त्यामध्ये शिष्य कसा असावा, त्या शिष्याची लक्षणं काय असावी, त्याच्या अंगी कुठले गुण असावेत, या सर्व गोष्टींचं आपण त्या आतापर्यंत निरूपण पाहिलं. आणि वशिष्ठांनीही त्या ठिकाणी अनेक प्रकारे शिष्याची लक्षणं सांगितली, गुरुची लक्षणं सांगितली. आणि गुरूंची लक्षणं सांगत असताना श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू कसे असतात आणि ते आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन होतंय याचं सर्व काही विवेचन आज आपण आतापर्यंत पाहत आलो. मग यामध्ये अनेक प्रकारचे जे काही श्रीराम प्रभूंच्या अंतःकरणातील प्रश्न होते ते सद्गुरूंना विचारल्यानंतर सद्गुरूंनी त्याचं कशा प्रकारे निरसन केलं ते आपण आतापर्यंत पाहिलं. आपण जवळपास या ठिकाणी 11व्या अध्यायातील 114व्या ओवीपर्यंत आपण चिंतन या ठिकाणी ऐकत आलेलो आहोत. या ठिकाणी नाथबाबा अनेक प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्या सांगून आपल्या सर्वसामान्य जीवाला श्रीराम प्रभूंचं दिव्य भव्य तेजस्वी असं जे स्वरूप आहे त्या स्वरूप ज्ञानावरती आरूढ कसं व्हायचं, ते आरूढ होत असताना कुठल्या कुठल्या गुणांची आवश्यकता आहे याचं सर्व मार्मिक चिंतन आपण आतापर्यंत पाहिलं. आपण आता इथून पुढे 115व्या ओळीच्या पुढचं निरूपण आपण पाहणार आहोत. जव जव नाही होय देहो तव तव सुखाचा उत्सव, देहाचा होता भाव परमानंदा हो हो सत्संगे. या ठिकाणी सद्गुरू आपल्या शिष्यांना उपदेश करत असताना, श्रीराम प्रभूंना उपदेश करत असताना मुनी सांगतात की जव जव नाही होय देहो तव तव सुखाचा उत्सव, देहाचा होता अभाव परमानंद पहा हो सत्संगे. या ठिकाणी सत्संगाचं विशेष महत्व प्रतिपादन करण्याकरिता महाराज सांगतात की विशेष सत्संगाचं महत्व प्रतिपादन करत असताना त्या सत्संगामध्ये गेल्यानंतर आपला जोपर्यंत देहभाव जात नाही तोपर्यंत आपल्याला सुखाचा उत्सव जो आहे, सुखाचा जो उपभोग आहे तो आपण या देहामध्ये घेऊ शकत नाही. ज्या वेळेला या देहासंबंधाने निराश होतो, मी हा भाव ज्या ठिकाणी संपुष्टात येतो त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्या परमानंदाची प्राप्ती होते. मग तो उत्सव उपभोगण्याकरिता आपल्या जीवनामध्ये काही विशेष गोष्टी विशेष सांगितल्या आहेत की त्या आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला आनंदाची प्राप्ती होते. तसं पाहिलं तर सत्संगती बहुदुर्लभ आहे, म्हणजे संतांची संगती ही खूप दुर्लभ आहे. आपण जर विवेक चूडामणीमध्ये जर आपण पाहिलं तर दुर्लभम त्रयमेवेत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रयाः. महापुरुष संश्रयाः या गोष्टी काय आहेत, आपल्या जीवनामध्ये दुर्लभ आहेत. अशा दुर्लभ असलेल्या
गोष्टी आपल्या जीवनामध्ये सत्संगती ही दुर्लभ सत्संगती सांगितलेली प्राप्त झाल्यानंतर काय काय आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होतंय ते आपण आता पुढे पाहूया. सत्संगे जा किंचनता तो ब्रह्मादिका वंद सर्वता त्रैलोक्य वैभवानुनिलाता ऐसी प्रसन्नता सत्संगे. या ठिकाणी सत्संगाचं त्या ठिकाणी महत्व प्रतिपादन करत असताना नाथ बाबा सांगतात की एखादा अति दरिद्री असून त्याला जर सत्संग प्राप्त झाली, सत्संगती जर प्राप्त झाली तर तो ब्रह्मादिकांना सुद्धा त्या ठिकाणी वंद्य होतो. म्हणजे तो ब्रह्मादिक त्याला त्या ठिकाणी वंदन करतात. अशा श्रेष्ठ भावावरती तो आरूढ होतो आणि तो आरूढ झाल्याच्या नंतर त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणारा जो आनंद आहे तो आनंद त्रैलोक्याला सुद्धा त्या ठिकाणी त्रैलोक्याचं वैभव मिळून देखील जो मनुष्य तितका संतुष्ट होऊ शकत नाही, तितका संतुष्ट तो मनुष्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. केवळ कशाने? तर एकच गोष्ट त्याच्या जीवनामध्ये घडली, तर ती गोष्ट म्हणजे काय? दुर्लभ असणारी सत्संगती घडली की आपोआपच सर्व सुखाचे जे आगर आहेत ना ते आपोआपच आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतात आणि त्या आनंदापुढे त्रैलोक्यातील बाकीचे जे विषय आनंद आहेत ते सर्व विषय आनंद लय पाहून एका अद्वैनंद अवस्थेवरती आपण तो जीव त्या ठिकाणी आरूढ होतो. ऐसिया सत्संगा परते श्रेष्ठ साधन नाही येते त्या सत्संग महिमेते ऐक निश्चित सांगेन. या ठिकाणी नादबाबा सांगतात की हे श्रीराम प्रभू, तुम्ही या ठिकाणी लक्षपूर्वक ऐका. या सत्संगतीने आपल्या जीवनामध्ये निश्चित काय काय प्राप्त होते, कशा प्रकारची ही सत्संगती आहे. ऐसिया सत्संगा परते श्रेष्ठ साधन नाही येते. आपल्याला जर आपला आत्मउद्धार करायचा असेल तर आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी असेल ती गोष्ट म्हणजे सत्संगती आहे. आणि ती सत्संगती जर आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झाली तर आपल्या जीवनामध्ये आनंदाचा उत्सव नव्हे तर आपल्या जीवनामध्ये दररोज आपण नाही का विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, म्हणजे इतरांच्या जीवनामध्ये फक्त काही काळापुरतीच दिवाळी साजरी होते, परंतु सत्संगतीने आपल्या जीवनामध्ये तो आत्मा परमात्मा ते स्वरूप आपणच आहोत हे ज्ञान ज्या वेळेला जीवाला घडतंय त्यावेळेला आपल्या जीवनातील सर्व दुःखांचा निराश होऊन त्या ठिकाणी आपल्याला आत्मानंदाची प्राप्ती होते. आणि एकदा की आपल्याला आत्मानंदाची प्राप्ती झाली की निश्चितच आपल्या जीवनामध्ये अखंड अविरत तो जो आनंद ओघ आहे तो आनंद आपल्याला आत्मानंद उपभोगायला मिळतो. तो केवळ कशाने? तर फक्त एकच साधन आहे, ते सर्वश्रेष्ठ साधन म्हणजे सत्संगती आहे. आणि त्याचं महिमान या ठिकाणी नाथ बाबा आपल्याला सांगतात. सत्संगे नाही द्रष्टे पण पुढे दृश्य नाही जाण देखते विन दर्शन ते ब्रह्म पूर्ण रघुनाथा. रघुनाथा ते पूर्ण ब्रह्म कसं आहे त्याचं वर्णन या ठिकाणी नाथ बाबा सांगतात की ते ब्रह्म कसं आहे ते म्हणले द्रष्ट्याविन दृश्य पाहण्याची प्रक्रिया ती आहे. म्हणजे या ठिकाणी दृश्य, द्रष्टा आणि दर्शन ही जी त्रिपुटी आहे त्या त्रिपुटीचा त्या ठिकाणी लय होतो. आणि लय तो कसा होतो? ज्याप्रमाणे सागरामध्ये अनेक प्रकारच्या लाटा निर्माण होतात आणि त्या लाटा निर्माण झालेल्या आपल्याला वेगळ्या प्रतीतीला येतात, परंतु हवेचा वेग शांत झाल्याच्या नंतर ज्याप्रमाणे वाऱ्याच्या संयोगाने निर्माण झालेली लाट शांत झाल्यानंतर सर्वत्र एक स्थिर असं जल, एक स्थिर असं पाणी आपल्याला प्रतीतीला येतंय, त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपल्याला सत्संगतीने आत्मा अविनाशी आहे तद व्यतिरिक्त सर्व काही दृश्य जे आपल्याला दिसतात हे सर्व दृश्य कसे आहेत तर माऊली ज्ञानोबाराय सांगतात की त्या ठिकाणी आभ्राची सावली जाईल रया. मग अशा प्रकारे
आभ्राच्या सावलीप्रमाणे सर्व काही गोष्टी या नश्वर आहेत, क्षणिक आहेत. हा बोध ज्या वेळेला आपल्या सत्संगतीने आपल्या अंतःकरणामध्ये ठसतो, यावेळेला आपल्याला त्या पूर्ण ब्रह्माची त्या ठिकाणी अनुभूती येते, असं या ठिकाणी नाथबाबा सांगतात. दृश्य द्रष्टा दोहिते दर्शन प्रकाशे निश्चिते ते दर्शन आकळे जया ते ब्रह्मस्थिती त्या ते अभंग. या ठिकाणी ब्रह्मस्थितीचं वर्णन करत असताना नाथ बाबा सांगतात की ती ब्रह्मस्थिती प्राप्त झाल्याच्या नंतर अभंग स्वरूपाची ब्रह्मस्थिती त्या ठिकाणी त्या साधकाच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त होते. मग ती स्थिती प्राप्त होण्याकरिता जे काही दृश्य, दर्शन आणि द्रष्टा ही त्रिपुटी आहे, ही त्रिपुटी त्या ठिकाणी बाजूला होते आणि केवळ आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची किंवा जिकडे पाहावे तिकडे आनंदी आनंद, म्हणजे सर्व स्थितीमध्ये आनंदाची प्रचिती येणं, म्हणजे त्या ठिकाणी अभंग असणारी ब्रह्मस्थिती प्राप्त होणं. ब्रह्मस्थिती प्राप्त होणं म्हणजे काय की एका विशिष्ट प्रकारच्या म्हणजे त्या ठिकाणी अद्वय, त्या ठिकाणी अद्वय अभंग म्हणजे त्या ठिकाणी दुसरं काहीच नाही, फक्त ब्रह्मच आहे. ब्रह्माव्यतिरिक्त सर्व काही त्या दृश्य दिसणारे आहेत, हे सर्व क्षणिक आहेत, नश्वर आहेत. ही प्रचिती ज्या वेळेला साधकाला आपल्या जीवनामध्ये येते, त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये जी आनंदाची प्रचिती आपल्याला येते, तो आनंद पूर्ण ब्रह्मस्थिती प्राप्त झाल्याच्या नंतर तो अभंग स्वरूपाचा जो ब्रह्मानंद आहे तो आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला जो आनंद आहे, जो ब्रह्मानंद आहे, जो परमानंद आहे, त्या परमानंदाची प्रचिती आल्याच्या नंतर, त्या ब्रह्मानंदाची प्रचिती आल्याच्या नंतर दृश्य, द्रष्टा आणि दर्शन ही त्रिपुटी त्या ठिकाणी काय होते, ठाईची संचलित जेथीच्या तेथे. म्हणजे त्या ठिकाणी पाहणारा आणि जी गोष्ट पाहायची आहे ती गोष्ट आणि पाहणारा त्या ठिकाणी तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. त्याप्रमाणे सर्व काही दृश्य आणि द्रष्टा त्या दर्शन रूपामध्ये म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपामध्ये त्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश अंगी बांधल्याच्या नंतर एक रूप ब्रह्मस्थिती त्या ठिकाणी प्राप्त झाल्याच्या नंतर सर्वत्र त्या ब्रह्माची प्रचिती येते. ब्रह्म व्यतिरिक्त काहीही त्या ठिकाणी सत्य नाही हा भाव अंतकरणामध्ये दृढ होतो आणि ही अवस्था दृढ झाल्याच्या नंतर ती जी अवस्था आहे ती अभंग पूर्ण ब्रह्मानंद आहे. साकरनिका भिन्न भिन्न परित्या कनिका साकरची आपण तेवी चराचर दृश्यमान ते ब्रह्म पूर्णत्वे. मग ती आलेली ब्रह्माची जी आपल्याला आलेली जी प्रचिती आहे ती कशा प्रकारे आहे, या ठिकाणी नाथबाबा साखर कणिकेचं काय करतात, उदाहरण देतात. ते उदाहरण देत असताना म्हणतात की साखरेचा प्रत्येक दाणा आपल्याला पाहायला भिन्न भिन्न प्रतीतीला येतोय, परंतु तो प्रत्येक दाणा कशाही पद्धतीने खाल्ला, कुठेही खाल्ला, कसाही खाल्ला आणि कुणीही खाल्ला तरी सुद्धा प्रत्येकाला ती साखर ज्याप्रमाणे गोडच लागते, तिच्या चवीमध्ये किंवा तिच्या स्वस्वरूपामध्ये, तिचे स्वस्वरूप म्हणजे गोडी ही जशी भिन्न नाही तशी ते ब्रह्म या चराचरामध्ये ठासून भरलेला आहे. अशा प्रकारची प्रचिती त्या साधकाला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते. साकरनिका भिन्न भिन्न उंच नीच अलंकार परिते एकची भांगार तेवी पाहता चराचर वस्तू परात्पर परब्रह्म. या ठिकाणी नाथबाबा सांगतात की उंच नीच अलंकार म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार आपण पाहतो. मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार म्हणजे काय की आपण कर्ण कुंडले पाहतो, गळ्यामधील गंठण पाहतो,
नवे नवे डोक्यावरील आपण माता माऊली परिधान करणारी बिंदी पाहतो. अशा प्रकारे सुवर्णाचे म्हणजे भांगाराचे वेगवेगळे प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मग ते प्रकार वेगवेगळे जरी असले तरी प्रत्येकाच्या आतमध्ये एक रूप म्हणजे ते सुवर्णच आहे. सर्व अलंकार कशाचे आहेत तर सर्व सुवर्णाचे अलंकार आहेत आणि ते सुवर्ण एकच आहे, परंतु वेगवेगळ्या अलंकाराच्या रूपाने त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळं प्रतीतीला येतंय. कानामध्ये घालणारी जी कुंडलं आहेत त्या सोन्याने कुंडलाचा आकार धारण केला तर ती झाली कर्ण कुंडले. त्या सुवर्णाला आकार मण्यांचा दिला आणि ती अनेक मणी एकत्र होऊन ती गळ्यामध्ये परिधान केली तर तो झाला त्या ठिकाणी कंठीच्या रूपाने ते सुवर्ण आपल्याला प्रतीतीला येतंय. तेच सुवर्ण जर आपण बिंदीच्या स्वरूपाने त्याला त्या ठिकाणी अलंकृत केलं तर तेच सुवर्ण बिंदीच्या रूपाने आपल्याला प्रतीतीला येतंय. परंतु वेगवेगळ्या अलंकाराच्या रूपाने ते सुवर्ण आपल्याला वेगवेगळं प्रतीतीला येतंय. परंतु या ठिकाणी नाथबाबा सांगतात सुवर्णाचे अलंकार जरी आपल्याला वेगवेगळी दिसत असली तरी सुद्धा त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये त्यांच्या अधिष्ठान जे आहे ते एकच आहे आणि ते अधिष्ठान म्हणजे सुवर्ण आहे. त्याप्रमाणे या ब्रह्मावरती या सृष्टीतील सर्व चराचर आपल्याला प्रचितीला येतात. अशा प्रकारचा आत्मानुभव आल्याच्या नंतर आपल्याला ते ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये अशी अद्वय अवस्था प्राप्त होते. मनती घटाकाश मठाकाश परिते सहजची महदाकाश तेवी दृश्य दर्शनी द्रष्टाभास भासतो चिद्विलास चिन्मयते. या ठिकाणी चिन्मयत्वे म्हणजे भगवंताच्या त्या चित स्वरूपावरती आपल्याला या ठिकाणी घटाकाश मठाकाश अशा प्रकारे जे सर्वत्र व्याप्त असलेलं जे आकाश आहे ते वेगवेगळ्या परिमाणामध्ये बंदिस्त झाल्यानंतर किंवा आपण मठामध्ये जे आकाश व्याप्त आहे ते आकाश म्हणजे मठाकाश आणि घटामध्ये व्याप्त असलेलं जे आकाश आहे ते घटाकाश. मग या ठिकाणी घटातील आकाश आणि मठातील आकाश जर मठ ही उपाधी बाजूला केली म्हणजे मठाच्या भिंती आपण बाजूला केल्या तर ते जे मठाकाश आहे ते चिदाकाशामध्ये विलीन होत आहे. जे मठरूपी म्हणजे मडक्याच्या रूपाने घटाच्या रूपाने जे अस्तित्वाला असलेलं जे आकाश त्या ठिकाणी आपल्याला बंदिस्त दिसतंय, परंतु त्या घटाचा नाश झाला की ते घटाकाश हे महदाकाशामध्ये काय होतंय विलीन होतंय. त्याप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक जीवाच्या ठिकाणी जी देह भावना आहे किंवा त्या ठिकाणी देहाविषयीचं जे ममत्व आहे हे ममत्व दूर झाल्याच्या नंतर आपल्या अंतःकरणामध्ये देखील एकच भाव त्या ठिकाणी दृढ होतो की हे जे काही ब्रह्म आहे ते ब्रह्म आतही आहे आणि ते बाहेरही आहे. आत हरी बाहेर हरी हरीने घरी कोंदिलेल्या अशा प्रकारची प्रचिती त्या ठिकाणी साधकाला येते. या निजात्मदृष्टी पाहता विषयी विषयो ब्रह्मरूपता तेची उपपत्ती तत्वता ऐके रघुनाथा सांगेन. रघुनाथा या ठिकाणी विषयाविषयी जे काही विषय आहेत ती सर्व काही विषय त्या ब्रह्म ज्ञान प्राप्त झालेल्या साधकाच्या जीवनामध्ये कशा प्रकारे येते तर आपण पाहतो तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात की विषय तो त्यांचा झाला नारायण. तो नारायण झाल्याच्या नंतर प्रत्येक विषय हा भगवत स्वरूपाने प्रचितीला येतोय. मग कशा प्रकारे प्रचितीला येतोय तर त्याचं पुढे नाथ बाबा सांगतात की पुढे सांगतोय कशा प्रकारे ऐका. मुख्य विषयो पंचविध शब्द स्पर्श रूप रस गंध याची गोडी तो परमानंद आत्मविद जाणती. या ठिकाणी मुख्य विषय सांगितले
त्या मुख्य विषय म्हणजे किती, तर पंचविषय सांगितले. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ही पंचविषय सांगितली. शास्त्रामध्ये या विषयांचं वर्णन जर आपण पाहिलं तर पंचदशीमध्ये शब्दादिभी पंचभिरैव पंचह, त्या ठिकाणी या श्लोकावरती विवेचन करत असताना पंचदशीकार सांगतात की हे विषय इतके बलवान आहेत की एका एका विषयामागे एक एक जीव त्या ठिकाणी काय होतोय, आपल्या त्या ठिकाणी बंधाला कारणीभूत ठरतोय. मग ही एक विषय जर एका प्राण्याच्या जीवनामध्ये जर घातक ठरत असेल तर ते पंचविषय एकाच प्राण्याच्या ठिकाणी आहे. तो प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी. आणि त्या मनुष्य प्राण्याच्या जीवनामध्ये ते मुख्य जे पंचविषय आहेत ते पंचविषय यांची गोडी उपभोगणारा जो कोण आहे तर तो आत्मा आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला विषयाद्वारे आनंद प्राप्त होतो अशी आपल्याला प्रचिती येते. म्हणजे काय, एखादा जर क्रिकेट खेळत असेल, क्रिकेट खेळत असताना त्याच्याकडून 6 गेला, मग आता 6 गेल्याच्या नंतर त्याला त्या ठिकाणी विशेष प्रकारचा आनंद प्राप्त होतो की आपल्याकडून त्या ठिकाणी 6 गेला. मग आता तो 6 जाण्याकरिता ज्या बॅटीच्या साह्याने त्याने त्या ठिकाणी त्या चेंडूला काय केलंय, चेंडू मारलाय. जो चेंडू ठराविक अंतरावरती लांब जाऊन पडलाय, मग त्या वस्तूंमध्ये त्याला तो आनंद देण्याचं सामर्थ्य आहे का? चेंडूमध्ये जर त्याला आनंद देण्याचं सामर्थ्य असतं, त्या जर बॅटीमध्ये जर त्याला आनंद देण्याचं सामर्थ्य असतं तर अगोदर या वस्तू त्याच्याजवळ उपलब्ध होत्या, परंतु त्याला तो आनंद प्राप्त झाला नाही. परंतु तो आनंद प्राप्त होण्याकरिता त्याला त्या दोन्हींच्या संघाने त्या ठिकाणी काय करावा लागला, 6 मारावा लागला. मग 6 मारल्याच्या नंतर त्याला जो त्याच्या अंतःकरणामध्ये आनंद निर्माण झाला, तो आनंद त्याला निर्माण होण्याचं कारण काय, 6 गेला म्हणून त्याला आनंद प्राप्त झाला का? जर त्याला 6 गेला म्हणून जर आनंद प्राप्त झाला असेल तर इतर लोकांनीही तो 6 गेलेला पाहिला, मग त्यांनाही तितका आनंद व्हायला पाहिजे होता. म्हणजे त्याने केलेली जर कृती ती जर आनंदाला कारणीभूत ठरत असेल आणि ती जर आनंद रूपच जर असेल तर त्याने मारलेल्या 6 मुळे इतरांनाही त्या ठिकाणी आनंद व्हायला पाहिजे होता. परंतु इतरांना तो आनंद होत नाही, तो फक्त त्या 6 मारणाऱ्यालाच आनंद प्राप्त होतोय. याचा अर्थ ज्या वेळेला तो खेळणारा त्याच्याकडून 6 जातोय त्यावेळेला 6 गेल्याच्या नंतर त्याची अंतःकरण वृत्ती ही आत्मतत्वाशी त्या ठिकाणी एकरूप होते आणि एकरूप झाल्याच्या नंतर त्या आत्मानंदाची त्याला थोडीशी प्रचिती त्या ठिकाणी त्या विषयानंदाच्या स्वरूपाने त्याला प्राप्त होते. त्याला त्या ठिकाणी भ्रम होतोय की 6 गेल्यामुळे आनंद झाला, त्याला 6 गेल्यामुळे आनंद झाला नाही. त्याची जी अंतःकरण वृत्ती आहे ती 6 गेल्याच्या नंतर एक स्थिर अवस्थेला प्राप्त झाली आणि स्थिर अवस्थेला प्राप्त झाल्याच्या नंतर ती त्या जे ब्रह्मचैतन्य अंतर्स्थित आहे त्या आतमधल्या त्या आनंद स्वरूपाशी तो त्या ठिकाणी काय झाला, कनेक्ट झाला आणि कनेक्ट झाल्यामुळे त्याला आनंद झाला अशी प्रचिती आली. म्हणजे तो त्या ब्रह्मस्वरूपाशी त्या काही काळ त्या ब्रह्माच्या सानिध्यामध्ये आल्यामुळे त्याला आनंदाची प्राप्ती झाली. त्याला आनंदाच्या प्राप्तीकरिता बॉलही त्या ठिकाणी कारणीभूत नाही, ती बॅटही कारणीभूत नाही, गेलेला 6ही कारणीभूत नाही, त्याच्याकडून घडलेली कृतीही त्या ठिकाणी कारणीभूत नाही. फक्त ह्या सर्व गोष्टी घडत असताना तो त्या चिदानंदाशी एकरूप झालेली जी स्थिती आहे त्या स्थितीचं नाव आहे आनंद. आणि त्या स्थितीमध्ये तो गेल्याच्या नंतर त्या आत्मस्वरूपाशी तो कनेक्ट झाल्यामुळे त्याला आलेली जी अनुभूती आहे ती आनंदाची आहे, ती आत्मानंदाची आहे, ती विषयाची नाही. अशा प्रकारे आत्मविद जाणती. विषयांचे गोडपण ते गोडीच ब्रह्मपूर्ण, ते गोडीचे जे ज्ञातेपण ते चैतन्य घन जाणावे. या ठिकाणी विषयाचे जे गोडपण ते गोडीच ब्रह्मपूर्ण, ते गोडीचे जे ज्ञातेपण ते चैतन्य घन जाणावे. म्हणजे या ठिकाणी नाथबाबा सांगतात की
जी त्या विषयाच्या संगाने वृत्ती गेल्यानंतर आनंद त्या ठिकाणी प्राप्त झाल्याची अनुभूती आली, ती अनुभूती येत असताना तो जो जीव आहे, जीवरूपाने जो स्वतःला बंदिस्त मानतोय, तोच आपल्या त्या आत्मानंदाशी कनेक्ट झाल्याच्या नंतर त्याला जो आनंद प्राप्त होतोय, तो आनंद म्हणजे ब्रह्मपूर्ण आहे. म्हणजे तो विषय आनंद नाही, ती गोडी त्या विषयाची नाही, तर ती गोडी कशाची आहे? त्या ब्रह्माची आहे. तो आनंद कुणाचा आहे? त्या ब्रह्माचा आहे. हे त्याला त्या ठिकाणी कळतं केव्हा? ज्ञातेपण म्हणजे गुरुंनी उपदेश केल्याच्या नंतर ते ब्रह्म मीच आहे. त्या ब्रह्माच्या संगाने उत्पन्न होणारे जे काही आपल्याला जो काही आनंद प्रचितीला येतोय, तो कशाने? विषयाच्या संगाने नव्हे, तर त्या आत्मस्वरूपाच्या संगाने त्या ठिकाणी प्राप्त होतोय. इतर कुठल्याच वस्तूमध्ये आपल्याला आनंद देण्याचं सामर्थ्य नाही, कुठल्याच विषयामध्ये आपल्याला आनंद देण्याचं सामर्थ्य नाही. यातून नाथबाबा आपल्याला हे सांगतात की फक्त आनंद देण्याचं सामर्थ्य एकाच गोष्टीमध्ये आहे, आणि ती गोष्ट म्हणजे तो चैतन्य घन परमात्मा. यस्यानंदस्य मात्रा जीवन्ति विषय गोडिते ब्रह्मस्फूर्ती भोक्ता भोगी स्वे चिच्छक्ती जाणीवते निश्चिती परब्रह्म. या ठिकाणी नाथबाबा सांगतात की यस्यानंदस्य मात्रा म्हणजे प्रत्येक जीवाच्या ठिकाणी जो आनंद, तो आनंद कुणाचा आहे? तर तो आनंद त्या चैतन्य घनाचा आहे, म्हणजे त्या परमात्म्याचाच तो आनंद आहे. परंतु आपल्याला तो प्रचितीला येत असताना वेगवेगळ्या विषयाच्या संगाने प्रचितीला येतोय. मग त्या विषयाच्या संगामुळे तो आनंद प्राप्त झालेला आहे का? नाही. तो आनंद प्राप्त झाला फक्त त्या आनंद स्वरूप असलेल्या, चित्त स्वरूप असलेल्या, सत्य स्वरूप असलेल्या त्या चैतन्याच्या संगानेच ह्या सर्व गोष्टी शक्य होऊ शकतात. या लागिगा रघुनाथा जेने जाणीजे विषय स्वादता ते जाणीवाली ज्याच्या हातात तो जाण तत्वता स्वदेही ब्रह्म. मग अशा प्रकारचं ज्ञान ज्या साधकाच्या जीवनामध्ये त्या साधकाला प्राप्त झालं, तो त्या ठिकाणी याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. म्हणजे ज्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात की देहीच विदेही भोगू दशा, म्हणजे या देहामध्ये असतानाच विदेही अवस्थेला प्राप्त होतो. जीव त्या विदेही अवस्थेचं काय करतोय? उपभोग घेतोय. परंतु याच्याकरिता काय करावं लागतं? तर या ठिकाणी नाथबाबा सांगतात की त्याच्याशी अगोदर एकरूप व्हावं लागतं. आणि या लागी रघुनाथा जेने जाणीचे विषय स्वादता ते जाणीवा आली ज्याच्या हाता तो जाण तत्वता स्वदेही ब्रह्म. म्हणजे ही जाणीव आपल्या अंतःकरणामध्ये झाली पाहिजे की आपल्याला प्रत्येक विषयापासून जो आनंद प्राप्त होण्याचा जो भ्रम होतोय, तो भ्रम हा त्या विषयामुळे म्हणजे झाला कशामुळे? हा देह मी आहे, या देहाच्या संगाने येणाऱ्या सर्व वस्तू माझ्या आहेत अशा मानल्याच्या नंतर तो जीव त्या ठिकाणी मुक्त असलेला, आनंद स्वरूप असलेला त्या ठिकाणी सुखादुःखाला कारणीभूत ठरतो. परंतु तोच जीव ज्या वेळेला जाणीवेवरती आरूढ होतो, काय जाणीव त्याच्या अंतःकरणामध्ये होते? की हा देह म्हणजे मी नाही, या देहाने उपभोगणारी जी विषय आहेत, या विषयाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कुठल्याही काळामध्ये आनंद देण्याचं सामर्थ्य नाही. अशा प्रकारची जाणीव ज्या वेळेला साधकाला आपल्या अंतःकरणामध्ये होते, त्यावेळेला त्याला त्याच्या जीवनामध्ये म्हणजे याच देहामध्येच त्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती करता येते. मागील धीरवीर परमार्थी पावले विशोक ब्रह्मप्राप्ती ते विशोकतेची स्थिती मजका निश्चिती प्रगटेना. या ठिकाणी श्रीराम प्रभू काय करतात? प्रश्न विचारतात की हे सद्गुरु राया, की
मागील जे जे काही शूरवीर होऊन गेले, म्हणजे शुकाधिक योगी रंगले श्रीरंगी, परीक्षितीच्या अंगी ठसावले. जे ज्ञान त्या ठिकाणी परीक्षिती राजाला मिळालं, जे ज्ञान त्या ठिकाणी शुकाधिकांना मिळालं, ते ज्ञान मला कशा प्रकारे मिळेल किंवा माझ्या या देहामध्ये कधी ते प्रकट होईल, ही भावना सर्व जीवांचा उद्धार करण्याकरिता श्रीराम प्रभू त्या ठिकाणी ज्ञाते असून अज्ञातेपणाचा काय करतात, त्या ठिकाणी भूमिका बजावतात. आणि ती भूमिका बजावत असताना श्रीराम प्रभू सगळ्या जीवांचं कल्याण व्हावं, सगळ्या जीवांना त्या ब्रह्मानंदाची प्राप्ती व्हावी म्हणून ज्ञान स्वरूप असलेला भगवान परमात्मा, आनंद स्वरूप असलेला भगवान श्रीराम परमात्मा ते त्या ठिकाणी काय करतात, अज्ञान घेऊन अज्ञानी जीवांना त्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती व्हावी याच्याकरिता या ठिकाणी काय करतायत, तर श्रीराम प्रभू त्या ठिकाणी प्रश्न विचारतात की मागील जे जे काही धीरवीर होऊन गेले, परमार्थी होऊन गेले, ते त्या ब्रह्मस्थितीला कशा प्रकारे पावले, म्हणजे ती ब्रह्मस्थिती त्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारे त्यांना मिळाली, ही माझ्या जीवनामध्ये कशाने प्रगट होईल, हा प्रश्न श्रीराम प्रभू त्या ठिकाणी विचारतात. ऐसी उपदेशी ज्ञान पदवी, जे धैर्या ते धैर्याची अंगवी, अंग अंगाते स्वये हरवी, विशोक भाविजे नेहमी होय. या ठिकाणी ही पदवी प्राप्त म्हणजे कशी, तर प्राप्ताची प्राप्ती या ठिकाणी आपल्याला होते. प्राप्ताची प्राप्ती कशी होते, काय होतंय, एखाद्या व्यक्तीने तोंड धुण्याकरिता आपला चष्मा काढला आणि तो चष्मा आपल्या डोक्याला वरती केसाच्या ठिकाणी तो बेल्ट सारखा लावला आणि बेल्ट सारखा लावल्याच्या नंतर काही काळाने त्या व्यक्तीला त्या ठिकाणी आपला चष्मा हरवला असा भ्रम त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो. मग आता तो निर्माण झालेला भ्रम हा त्याला काय होतो, इकडं तिकडं शोधण्याकरिता कारणीभूत ठरतो. काय, माझा चष्मा हरवला, मग मी कुठं बाथरूम मध्ये ठेवला असेल का, मी कुठे क्वाटवरती ठेवला असेल का, मी कुठे टेबलवरती विसरलो असेल का, या सर्व ठिकाणी तो व्यक्ती काय करतो, पाहत फिरतो. परंतु ज्या वेळेला समोरून एखादी व्यक्ती येते आणि ती व्यक्ती त्या व्यक्तीला विचारते की का हो, तुम्ही इतरत्र काय शोधताय, बराच वेळ झाला तुम्ही धावपळ करताय, काहीतरी तुम्ही शोधताय, मग हे शोधत असताना तुम्ही काय शोधताय हो नेमकं, असा प्रश्न तुझी समोरची व्यक्ती विचारते. आणि विचारल्याच्या नंतर समोरची व्यक्ती उत्तर देते काय, की अहो माझा चष्मा मला सापडत नाहीये. मग आता ज्याने तोंड धुण्याकरिता चष्मावरती केसांना लावलाय आणि तो विसरून गेला की चष्मा आपण डोक्यावरती केसांना लावलेला आहे, मग काय होतं, समोरून आलेली व्यक्ती सांगते अहो जी वस्तू तुम्ही इतरत्र पाहताय, जी वस्तू तुम्ही सगळीकडे शोधताय, ती वस्तू तुमच्या जवळ आहे, ती तुमच्याच डोक्यावरती आहे. फक्त तुम्ही काय करा, आरशाच्या समोर जा आणि पहा की तुमचा चष्मा कुठं आहे. आता आरशासमोर गेल्याच्या नंतर तो चष्मा दिसतोय कुठं, डोक्यावरती. मग तो डोक्यावरचा चष्मा अगोदर हरवला असा भ्रम झाला. कशामुळे, त्या ठिकाणी विसर पडला त्याचा, आपण कुठं ठेवला. म्हणजे प्रत्येक जीवाच्या ठिकाणी मी कोण आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, ही भूमिका जी आहे, या भूमिकेपासून जीव ज्या वेळेला बाजूला जातो त्यावेळेला आपल्याला सर्वत्र दुःखाची प्रचिती येते. सर्वत्र व्याप्त असलेलं ब्रह्म आपल्याला दिसत नाही. सर्वत्र आनंद स्वरूप असलेला जो ब्रह्मानंद आहे, त्या ब्रह्मानंदाची आपल्याला प्रचिती येत नाही. मग ती प्रचिती येते केवळ कशाने, तर सद्गुरूंच्या उपदेशानेच. मग ती आपल्याला प्राप्त होते. मग ती प्राप्त होत असताना धैर्यानेच त्या ठिकाणी काय करावं लागतं, हळूहळू डाळे डाळे कितलीने एक वेळ, माऊली ज्ञानोबराय सांगतात की त्या पथावरती धीराने चाललं पाहिजे. मग धीराने चालत असताना हळूहळू हळूहळू लय चिंतन करावं लागतं. मग ते लय चिंतन कसं करावं लागतं, तर आपण पाठीमागेही तो विषय पाहिला की ज्या वेळेला सद्गुरू आपल्याला उपदेश करतात की तत्वमसी म्हणजे ते स्वरूप, ते ब्रह्मस्वरूप तू आहेस, या वाक्याचा बोध केल्याच्या नंतर
ते ब्रह्म मीच आहे, ते ब्रह्म मीच आहे, ते ब्रह्म मीच आहे. मग माझ्या ठिकाणी मी पंचदेहातीत आहे. मी या ठिकाणी जी पंच विषय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत, हे म्हणजे मी नाही. तर मी म्हणजे कोण आहे? तर मी सच्चित आनंद स्वरूप आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी ज्या वेळेला आपण धीराने धैर्याने काय करतो, लय चिंतन करत जातो, त्यावेळेला ही जी स्थिती आहे, ही जी विशेष ब्रह्मस्थिती आहे, ती ब्रह्मस्थिती आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होते. ब्रह्मज्ञानाच्या उपपत्ती सांगितल्या नाना युक्ती, जेने सद्य पावे ब्रह्मप्राप्ती, ते मज निश्चिती सांगा स्वामी. मग या ठिकाणी श्रीराम प्रभू प्रश्न विचारतात की हे सद्गुरु राया, की ब्रह्मज्ञानाच्या अनेक उपपत्ती म्हणजे अनेक प्रकारचे सिद्धांत तुम्ही त्या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितले. ते सिद्धांत नाना युक्ती त्या सर्व मला ब्रह्मप्राप्तीला कशा प्राप्त म्हणजे ब्रह्म स्थितीला कशा प्राप्त करून देतील, या मला सांगा, अशी विनंती सद्गुरूंच्या चरणी या ठिकाणी करतात. एके बापा रघुवीरा, सांगेन ज्ञानाच्या सर्व सारा, जो श्रवणार्थी चातक खरा, तो वाक्य सुख सारा झेलो निघे. या ठिकाणी मग आता वशिष्ठ मुनी श्रीराम प्रभूंना उपदेश करण्याकरिता प्रवृत्त होतात. आणि प्रवृत्त झाल्याच्या नंतर ते आपल्या शिष्याला सांगत असताना एक बापा रघुवीरा, या ठिकाणी प्रत्येक सद्गुरू किंवा प्रत्येक संतांचं जर आपण पाहिलं तर प्रत्येक संत त्या ठिकाणी श्रोत्याला बाप या ठिकाणी ऐक असं सांगतात. माऊली ज्ञानोबा या 9व्या अध्यायामध्ये परी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडा ऐका. म्हणजे सर्व सुखाच्या प्राप्तीकरिता आपल्याला काय करावं लागतंय? एकले अवधान दिजे, म्हणजे आपलं पूर्ण सर्वांगाने त्या ठिकाणी जे चित्त आहे, ते चित्त त्याच्याशी आपल्याला एकरूप ठेवता आलं पाहिजे, त्याच्याशी जोडता आलं पाहिजे, त्याच्यावरती आपल्याला ते केंद्रित करता आलं पाहिजे. त्यावेळेला आपल्याला त्या ब्रह्मानंदाची प्राप्ती होऊ शकते. मग ती ब्रह्मानंदाची प्राप्ती जर रघुराया बापा तुला जर पाहिजे असेल तर मी ती सांगतोय, परंतु त्याच्याकरिता तुला ते ज्ञान श्रवण करत असताना कशा प्रकारे श्रवण करायचं, तर चातकाचं उदाहरण देतात. या ठिकाणी गुरुजी सांगतात की चातकाप्रमाणे आपल्या अंतःकरणामध्ये फक्त त्या जे पावसाचं पाणी आहे, त्या पावसाचंच पाणी त्या ठिकाणी चातक पक्षी पितो. इतरत्र पृथ्वी तलावावरती आपण जर पाहिलं तर किती 35% त्या ठिकाणी फक्त पृथ्वी आहे, आणि इतर सर्व त्या ठिकाणी काय आहे? जल आहे, म्हणजे पाणी आहे. तरी सुद्धा त्या ठिकाणी तो चातक पक्षी इतकं काही पाणी असताना सुद्धा जमिनीवरचं पृथ्वीवरचं पाणी तो पित नाही. फक्त त्या पावसाचं जे पाणी आहे, त्या पावसाचंच पाणी त्या ठिकाणी तो चातक पक्षी पितो. त्याप्रमाणे हे रघुराया, इतर विषयाकडूनही आपल्याला आनंद प्राप्त होतोय असा जीवाचा भ्रम जो आहे, या भ्रमाला आपण बाजूला सारलं पाहिजे. फक्त एका त्या ब्रह्माशी एकरूप झाल्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी अद्वयानंदाची प्राप्ती होते. त्या अद्वय आनंदाच्या प्राप्तीकरिता सर्वांगाचे कान करून त्या श्रोत्याला, त्या साधकाला सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाकडे लक्ष द्यावं लागतं. आणि लक्ष दिल्याच्या नंतर मग चिंतन करावं लागतं. मग चिंतनाची पद्धत कशी आहे? चिंतने तद्रूपता, म्हणजे ती ब्रह्मस्थिती प्राप्त होण्याकरिता प्रत्येक साधकाला लय चिंतन करावं लागतं. ते लय चिंतन कसं करायचं? की देह म्हणजे मी नाही, या देहाच्या संगाने असलेल्या सर्व काही गोष्टी म्हणजे मी नाही, हा हात म्हणजे मी नाही, पाय म्हणजे मी नाही, ही सर्व इंद्रिय म्हणजे मी नाही. मग मी म्हणजे कोण? तर मी इंद्रियातीत आहे, मी या त्रिदेहातीत आहे,
या सर्वांपेक्षा सर्वांच्या वेगळा जो साक्षी आहे तो साक्षी म्हणजे मी आहे आणि तो साक्षी म्हणजेच ते ब्रह्मस्वरूप आहे. या स्थितीवरती जर आरूढ व्हायचं असेल तर त्याच्याकरिता हे रघुराया सर्वांगाचे कान करून त्या ठिकाणी चातकाप्रमाणे त्या महावाक्याला झेलावं लागतं आणि त्या महावाक्यावरती आपण त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केल्यानंतरच आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं. त्याशिवाय ते ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही. ज्ञान कथा अवघेची ऐकतीये, परी ऐकिले ते नाचरतीये. या लागी श्रवणाची होय माती, परमार्थ प्राप्ती का त्या कैची. म्हणजे या ठिकाणी रघुराया सद्गुरूंच्या शाळेमध्ये म्हणजे ज्या वेळेला शिक्षक शिकवतात त्यावेळेला प्रत्येक विद्यार्थ्याला सारखं शिकवलं जातं, प्रत्येक शिष्याला सारखाच उपदेश त्या ठिकाणी केला जातो. परंतु अर्जुनाचे पांती परिसनया जे योग्य होती ते कृपा करून संती अवधान देईजे. माऊली ज्ञानोबाराया सुद्धा त्या ठिकाणी सांगतात की अर्जुनासारखं अवधान आपलं असलं पाहिजे, लक्ष आपलं असलं पाहिजे. म्हणजे आपलं लक्ष असून नुसतं चालत नाही, नुसतं श्रवण करून चालत नाही. नुसतं श्रवण केलं, त्या ठिकाणी त्या शास्त्राची घोकणपट्टी केली, ते शब्दज्ञान त्या ठिकाणी प्राप्त केलं, परंतु ते शब्दज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर त्या शास्त्राद्वारे जर आपलं आचरण नसेल, त्या वचनाप्रमाणे जर आपण जीवन जगत नसेल, त्या शास्त्राप्रमाणे जर आपलं आचरण घडत नसेल तर आपण केलेलं श्रवण माती मोल आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा त्या श्रवणाला अर्थ नाही. ज्या श्रवणाद्वारे श्रवणे कीर्तने होती जे पावर, म्हणजे श्रवणाने त्या ठिकाणी आपल्याला आत्मस्थिती प्राप्त करता येते. परंतु ते श्रवण नुसतं करून चालत नाही. श्रवण झाल्याच्या नंतर ते काय करावं लागतं, त्याचं श्रवण झाल्यानंतर निधिध्यासन असेल, ते निधिध्यासन करत असताना तेही कसं असेल तर ते अखंड अविरत जर आपल्या जीवनामध्ये ती साधना असेल तरच आपल्याला त्या ठिकाणी ती ब्रह्मस्थिती प्राप्त होऊ शकते. नाही तर आपण कितीही ब्रह्मज्ञान त्या ठिकाणी ऐकलं, कितीही पाठ केलं, कितीही जगाला ओरडू ओरडू सांगितलं, परंतु त्या ब्रह्मज्ञानाच्या अवस्थेवरती आरूढ होण्याकरिता किंवा ती अवस्था प्राप्त होण्याकरिता जर आपली जर यत्किंचित जर कृती नसेल, त्याप्रमाणे जर आपलं आचरण नसेल तर आपण केलेलं श्रवण मातीमोल आहे, असं त्या ठिकाणी श्री गुरु रामचंद्र प्रभूंना सांगतात. पावन कथा ज्ञान ग भोक्ती, अनवधाते ते श्रवण निवती. माते चित्ता माझी केवी पावती, त्याची मननाची वस्ती उद्धस सदा. या ठिकाणी पावन कथा ज्ञान गर्भोक्ती, अनवधाने ते श्रवण न निवती. माते चित्ता माझी केवी पावती, त्यांची मननाची वस्ती उद्भस सदा. म्हणजे या ठिकाणी आपला जर त्या ज्ञानरूपी त्या श्रवणावरती जर आपला अवधान जर नसेल तर आपल्या जीवनामध्ये आपण केलेलं जे श्रवण आहे त्या श्रवणाने आपल्याला काय मिळते तर विश्रांती प्राप्त होते. श्रवण केल्याच्या नंतर आपल्याला त्या ब्रह्माची प्राप्ती होते. एक विशेष प्रकारची विशिष्ट शांती आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळते. परंतु ती शांती आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर मिळत नसेल आणि आपण जर श्रवण केलेलं असेल आणि श्रवण करून देखील जर आपल्याला तशा प्रकारची जर प्रचिती येत नसेल तर ती चित्ताची काय आहे, त्या चित्ताने त्या ठिकाणी लक्ष न दिल्याचा परिणाम आहे. म्हणजे काय, सद्गुरूंनी उपदेश केला की ते आनंद स्वरूप असलेलं ब्रह्म तू आहेस, त्या स्वरूपावरती त्या विचारावरती जर आपण आरूढ झालो नाही तर वस्तू प्राप्ती विचारेनं, म्हणजे आपण जर त्या भगवंताविषयी जर विचार केला नाही, आपण जर लय चिंतन केलं नाही तर आपल्याला त्या आनंदाचा उपभोग भेटू शकत नाही किंवा उपभोग घेता येत नाही. का घेता येत नाही तर त्या पद्धतीने आपण आचरण केलं नाही, गुरुनी सांगितल्या पद्धतीने आपण लक्ष दिलं नाही
अवधान दिलं नाही, त्याचा परिणाम त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये जे ज्ञान दृढ व्हायला पाहिजे, आपल्या अंतःकरणाची जी अवस्था व्हायला पाहिजे, आपल्या अंतःकरणाची जी स्थिरता व्हायला पाहिजे, ती स्थिरता आपल्याला परमार्थामध्ये पाहायला भेटत नाही. बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की परमार्थ सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत काहींचं त्या ठिकाणी काय चालू असते, देवपूजा तरी करतात, गाथा पारायण तरी करतील, ज्ञानेश्वरी पारायण तरी करतील, परंतु ते करत असताना काय करतील, याला सांगतील की मी पारायण केलं बरं का आताच, त्याला सांगतील मी आता एवढा जप केला बरं का. मग ह्या सर्व गोष्टी करत असताना आपण जर ते नामस्मरण करत असताना जर त्याच्या ठिकाणी जर आपलं चित्त नसेल, त्याप्रमाणे म्हणजे त्या नामाच्या ठिकाणी, त्या नामीच्या ठिकाणी जर आपलं चित्त एकरूप नसेल, तरी ते व्यर्थ, म्हणजे ते नामचिंतन व्यर्थ ठरतंय, ते श्रवण व्यर्थ ठरतंय, आपण केलेली जेवढा काही खटाटोप आहे तो सर्व व्यर्थ ठरतोय. त्याला कारण काय की आपली चित्ताची चंचलता, आपण त्या श्रवणावरती म्हणजे ते श्रवण करत असताना जे श्रवण केलंय त्यानुरूप आचरण न केल्याचा परिणाम आपल्याला आपल्या चित्तामध्ये स्थिरता पाहायला मिळत नाही. नाहीतर परमार्थ ज्याने घेतला ब्रह्मरस घेई काढा त्याने पिढा वारेल, किंवा त्या ब्रह्मानंदावरती मनुष्य आरूढ झाल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारची वृत्ती ही निवृत्ती झाली, जन न दिसे तेथे, अशा प्रकारची अवस्था उपभोगायला मिळते. अशा प्रकारची स्थिती प्रत्येक जीवाची होते, परंतु ती स्थिती आपल्याला उपभोगायला मिळत नाही. आपल्याला जनामध्ये प्रत्येकामध्ये भगवंत प्रचिती येत नाही. याचा अर्थ आपण करत असलेला परमार्थ हा लक्षपूर्वक नाही, आपण केलेल्या श्रवणानुरूप आपलं आचरण नाही. आपण जे आचरण करतोय ते आचरण शास्त्र संमत जरी असेल, परंतु त्या आचरणाबरोबर आपली जर चित्ताची त्या नामीशी एकरूपता जर नसेल, तर त्या ठिकाणी आपल्याला ते आद्वय आनंद स्थिती त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही. ऐसी निज कथा ऐकती, ते ऐकताची ना ऐकती, त्यासी परमार्थाची प्राप्ती कदा कल्पांती घडेना. म्हणजे अशा प्रकारे केलेलं श्रवण, मग कशा प्रकारे केलेलं श्रवण, म्हणजे फक्त देहाने कथेमध्ये बसणं आणि मनाने, कायेने, वाचेने, सर्वांगाने त्या कथेमध्ये सर्वांगाचे काम करून श्रवण करणं, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. काही लोक आपल्याला परमार्थात दिसतात, परंतु ती परमार्थात असतातच असं नाही. जी परमार्थात दिसतात ती परमार्थात असतातच असं नाही. जी परमार्थात दिसत नाही ती सुद्धा लोक परमार्थात नसतात असं नाही. ती परमार्थातच असतात, परंतु तो परमार्थ करत असताना व्यक्तिगत परमार्थ हा सर्वात महत्वाचा आहे. मग तो एक व्यक्तिगत परमार्थ कसा, तर या ठिकाणी श्री गुरु रामचंद्र प्रभूंना सांगतात की अशा प्रकारचं श्रवण. मग कशा प्रकारचं श्रवण, म्हणजे फक्त शरीराने आपण कानाने ऐकतोय, शब्द आपल्या कानावरती पडतायत, परंतु ऐकलेल्या शब्दाप्रमाणे, ऐकलेल्या शास्त्राप्रमाणे आचरण जर आपल्याकडून घडत नसेल, तर केलेलं ते श्रवण कसं आहे, तर ते निरर्थक आहे, ते व्यर्थ आहे. अशा प्रकारे या ठिकाणी श्री गुरुराया सांगतात. ऐके श्रीरामा सावधान, येते भोगेच्या मुख्य बंधन, ते त्यागी तो ज्ञाता पूर्ण, तेने मुक्तपण सहजची. या ठिकाणी मुक्त अवस्थेला प्राप्त होण्याकरिता ज्ञातेपण आपल्या जवळ असणं महत्वाचं आहे. आणि ज्ञातेपण म्हणजे काय, तर त्या ठिकाणी आपल्या ज्याच्या अंतःकरणातील आशा रूपी जी मागणी आहे, किंवा आशा ज्याच्या अंतःकरणातील आशेची निवृत्ती झालेली आहे, अशा प्रकारचा आशा निवृत्त पुरुष त्या ठिकाणी त्या मुक्तीचा अधिकारी आहे, त्या मोक्ष मार्गाचा अधिकारी आहे. मग आपल्या अंतःकरणामध्ये भोग भोगण्याची इच्छा म्हणजे हे मुख्य बंधन आहे, आणि ती इच्छा
ज्या वेळेला आपल्या अंतःकरणातून निघून जाते, आपलं अंतःकरण निरीच्छ होतं, म्हणजे आपल्या अंतःकरणातील मानाची इच्छा निवृत्त झाली, तर अपमान झाला तरीही यत्किंचित आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा खेद होत नाही. आणि एखाद्या ठिकाणी मान मिळाला तरी देखील त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा खेद होत नाही. कारण की का, अंतःकरणामध्ये मानाचीही इच्छा नाही आणि अपमानाचीही इच्छा नाही. कुठल्याही प्रकारची इच्छा अंतःकरणामध्ये न राहता जो परमार्थ होतोय तो परमार्थ म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला मोक्षाला कारणीभूत ठरणारा परमार्थ आहे. आणि अशा प्रकारे जो जीवन जगतो तोच त्या ठिकाणी पूर्ण ज्ञाता आहे आणि तोच सहज स्थितीचा अधिकारी आहे, मुक्ततेचा अधिकारी आहे. इच्छा त्यागी अति कठीण, जो त्यागी तोची विचक्षण, त्याही त्यागाचे लक्षण, निर्वाण गुण उधारी. या ठिकाणी सद्गुरू सांगतात की हे श्रीरामा, ऐका म्हटले, लक्षपूर्वक ऐका. अशा प्रकारचा इच्छेचा त्याग करणं हे कसं आहे, अति कठीण आहे म्हटले. आणि जो त्यागी तो कसा आहे, विचक्षण, म्हणजे अशा प्रकारचा विरळाच कोणी त्या ठिकाणी काय होतोय, त्या स्थितीवरती त्यागाच्या स्थितीवरती आरूढ होतोय. म्हणजे वैराग्य ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतोय तोच या ठिकाणी परमार्थाचा अधिकारी आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये त्यागाची इच्छा नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये आसक्ती आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे, अशा प्रकारचा पुरुष त्या ठिकाणी परमार्थाचा अधिकारी नाही. तो अधिकारी पुरुष कोण आहे, निरीच्छ पुरुष त्या ठिकाणी त्या परमार्थाचा अधिकारी आहे. त्या मोक्ष मार्गाचा अधिकारी कोण आहे, की ज्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा निवृत्त झाल्या, अशा प्रकारचा जो महापुरुष आहे तोच महापुरुष त्या ठिकाणी त्या ब्रह्मस्थितीचा अधिकारी आहे, त्या ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीचा अधिकारी आहे. आणि अशाच व्यक्तीला त्या ठिकाणी ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. ज्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे त्याला ते ब्रह्मज्ञान त्या ठिकाणी मुळीच प्राप्त होत नाही. मने मनाते आक्रमावे, मने मनाते निग्रहावे, मने मनाते धरावे, मने मारावे मनाते. मग हे कसं करायचं म्हटले, मनानेच मनाला मारायचं. मग कशा प्रकारे मनानेच मनाला मारायचं, मनाची काय संकल्प विकल्प रूपी दोन धर्म आहेत. मग काय होतंय, संकल्प निर्माण होतोय आणि त्या संकल्पाला त्या ठिकाणी बाधा करणारा त्या ठिकाणी विकल्प निर्माण होतोय. काय विकल्प निर्माण होतोय, एखाद्या वेळेला अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण होते की काय, भावार्थ रामायणाची सेवा केली पाहिजे. एका वेळेला अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण होते की भावार्थ रामायण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, श्रवण घडलं पाहिजे भावार्थ रामायणाचं. परंतु विकल्प दुसरा लगेच त्या ठिकाणी काय करतोय, आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतोय, त्या मनामध्ये निर्माण होतोय. काय काय करायचंय म्हटले, त्याच्यामध्ये काय कुठल्याही प्रकारचे पाकिट मिळणार नाही. आता भावार्थ रामायणाची सेवा केली तर काय पाकिट मिळणार आहे का, असं काही लोकांचा त्या ठिकाणी काय होतो, अंतःकरणामध्ये विकल्प निर्माण होतो. म्हणजे कशाला 2 तास घालवायचे. मग या ठिकाणी अशा प्रकारचा विकल्प निर्माण होणं म्हणजे त्या ठिकाणी आपण आपल्या त्या जे ध्येय आहे त्या ध्येयापासून त्या ठिकाणी बाजूला जाणं. बाजूला जाणं म्हणजे काय होतंय, त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारचं काय होतंय, विकल्प निर्माण होतोय. त्या विकल्पाला मारण्याचं काम कुणी करायचं, मनानेच करायचं. विकल्प कुठे निर्माण झाला, मनामध्ये निर्माण झाला आणि त्या विकल्पाला मनानेच त्या ठिकाणी काय करायचंय, मारायचंय. म्हणजे सद्वृत्ती आणि असद्वृत्ती, त्या ठिकाणी असद्वृत्तीचं ज्या वेळेला कार्य चालतंय त्यावेळेला आपल्याला धर्मविरुद्धी कर्म करण्याची इच्छा निर्माण होते. आणि ज्या वेळेला ती वृत्ती आपली सद्वृत्तीच्या संघाने जाते त्यावेळेला आपल्या अंतःकरणामध्ये धर्माचरण करण्याची वृत्ती त्या ठिकाणी जागृत होते. म्हणजे चांगलं कर्म करण्याची इच्छा त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये निर्माण होते. मग ज्या वेळेला वाईट कर्म करण्याची इच्छा अंतःकरणामध्ये मनामध्ये निर्माण होते, चोरी करण्याची इच्छा त्या ठिकाणी मनामध्ये निर्माण होते, मग त्यावेळेला सद्वृत्तीची त्या ठिकाणी जागृती केली पाहिजे. त्या विवेकाने, त्या शिष्याने किंवा त्या साधकाने
विवेकाने त्या ठिकाणी विचार केला पाहिजे की चोरी करणं पाप आहे, खोटं बोलणं पाप आहे, या वेद निषिद्ध कर्म करणं त्या ठिकाणी काय आहे, पाप आहे. ही गोष्ट ज्या वेळेला त्या साधकाच्या जीवनामध्ये त्याला तो विचार विवेक विचार ज्या वेळेला निर्माण होतो त्यावेळेला मनाने मन मारल्या जातं. म्हणजे काय, काही वेळेला हॉटेलमध्ये जेवण्याची इच्छा होते काही साधकांना, परंतु त्या ठिकाणी हॉटेल जर एकच असेल आणि व्हेज आणि नॉन व्हेज जर दोन्ही त्या एकाच हॉटेलमध्ये बनत असेल तर कितीही इच्छा झाली, कितीही भूक लागली तरी सुद्धा त्या साधकाने त्या हॉटेलचा स्वीकार न करता मनाने दुसरा विचार केला पाहिजे की हे हॉटेल कसं आहे, दोन्ही मिश्रित आहे, याचा चमचा तिकडे गेलेला असेल, त्याचा चमचा इकडे आलेला असेल, मग ह्या हॉटेलमध्ये कितीही भूक लागली तरीही आपण जायचं नाही, या हॉटेलमधलं पाणी सुद्धा आपण प्यायचं नाही. हा विचार साधकाच्या अंतःकरणामध्ये येणं म्हणजे मनाने मन मारणं. म्हणजे अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी प्राणाचा धर्म आहे, भूक आणि तहान, भूकही लागलेली आहे, तहानही लागलेली आहे आणि समोर हॉटेलही त्या ठिकाणी उपलब्ध आहे, परंतु त्या हॉटेलमधील अन्न आपल्याकरिता योग्य नाही. ते अन्न कुणाच्या हातून बनले, अयोग्य व्यक्तीच्या हातून बनलेलं आहे की योग्य हातून बनलेलं आहे हे आपल्याला माहिती नाही, म्हणून ते अन्न आपल्याकरिता योग्य नाही. कितीही भूक लागलेली असेल तरी सुद्धा मनाला समजून सांगितलं की नाही बाबा, हे आपल्याकरिता अधोगतीला कारणीभूत ठरणार आहे, म्हणून ह्या अन्नाचा स्वीकार करायचा नाही. याचा अर्थ त्या ठिकाणी आपण जायचं नाही, आपण ते मनाला त्या ठिकाणी मनाने समजून सांगायचं. अशा प्रकारे मनाने मनाला समजून सांगता आलं पाहिजे. समर्थ रामदासांनी मनाला खूप काही समजून सांगितलं की मना सज्जना भक्तिपंथेची जावे, म्हणजे मनाला उपदेश केला. त्या ठिकाणी तुकोबाराय यांनी सुद्धा मनाला बऱ्याच ठिकाणी उपदेश केला की नको नको मना गुंतू माया जाळी. का गुंतू माया जाळी, नको मना गुंतू, तर त्या ठिकाणी काळ आला जवळी ग्रासावया, ग्रासावया जवळी काळ आला, म्हणून मना या मायाजाळामध्ये तू गुंतू नको, त्या भगवंताची त्या ठिकाणी प्राप्ती करून घे आणि मुक्त अवस्थेला तू त्या ठिकाणी प्राप्त हो. अशा प्रकारे मनाला मनाने काय करायचंय समजून सांगायचं. मने मनाचा निग्रह ऐसा, तेथे समूळ निमे आशा, चैतन्याचा ओते देहटसा, प्रपंचा पैसा परब्रह्म होय. अशा प्रकारे ज्या वेळेला मनामध्ये आपण मनोनिग्रह करतो की काय मना ही गोष्ट आपल्याकरिता वाईट आहे आणि ही गोष्ट आपल्याकरिता योग्य आहे, हा निर्णय मन ज्या वेळेला करतो, ज्या वेळेला ती अंतःकरण वृत्ती काय करते, मनाचा निग्रह करून घेते, त्यावेळेला आपल्या अंतःकरणातील ज्या असद्भावना आहेत किंवा आपल्या अंतःकरणातील ज्या आशा आकांक्षा आहेत त्या कमी कमी होत जातात. का कमी कमी होत जातात की अन्न वस्त्र निवारा या मनुष्याच्या मूलभूत गरजा आहे आणि अन्न मन धन हे सर्व प्रारब्धाच्या अधीन आहे. हे मनाला ज्या वेळेला कळतंय की आपल्या जीवनामध्ये आपल्याला अन्न लिहिलेलं आहे भगवंताने, दाणे दाणे पर लिखा आहे खाने वाले का नाम. मग आपल्या जीवनातील आजचं अन्न आपल्याला भगवंताने निश्चित करून दिलेलं आहे. आपल्या जीवनातील धन हे आपल्याला किती मिळणार आहे हे भगवंताने निश्चित करून दिलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी असतील, मान असेल, हा मान देखील आपल्याला आपल्या जीवनामध्ये भगवंताने ठरवून दिलेला आहे. मग ज्या ठिकाणी आपल्याला मान मिळणार आहे त्या ठिकाणी आपल्याला मान मिळणारच आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला अन्न मिळणार आहे त्या ठिकाणीच आपल्याला अन्न मिळणार आहे. म्हणून मानाच्या मागे मना तू पळू नको, धनाच्या मागे मना तू पळू नको, विषयाच्या मागे मना तू पळू नको. अशा प्रकारचा निग्रह केल्यानंतर अंतःकरणातील समूळ आशा काय होतात, शांत होतात आणि आशा एकदा की शांत झाल्या की त्या चैतन्याच्या ओते देह टसा त्या ठिकाणी त्या भगवंताशी आपण एकरूप होऊन आपल्याला त्या चैतन्य स्वरूपाची त्या ठिकाणी प्रचिती येते.
ऐस्या सूक्ष्म युक्ती परब्रह्माची सद्य प्राप्ती स्वये परब्रह्मची आती प्राप्ती अप्राप्ती भावा भावे. या ठिकाणी अंतकरण निग्रह म्हणजे मनोनिग्रह सगळ्यात महत्वाचा सांगितला. आणि हा मनोनिग्रह करण्याकरिता त्या ठिकाणी तो निग्रह कसा करायचा तर हळूहळू हळूहळू करायचा. या एका ठिकाणी काय करतात कबीरजी सांगतात, मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर तुलसी संगत साधकी स्मरले तू रघुवीर. त्या ठिकाणी आपलं मन जर एखाद्या निषिद्ध गोष्टीकडे आकर्षित होत असेल, आपलं मन जर एखाद्या निकृष्ट कृती करण्याकरिता जर प्रवृत्त होत असेल, तर त्या मनाला त्या निकृष्ट कृतीपासून वाचवून त्या ठिकाणी सतमार्गावरती लावणे, सतमार्गावरती आरूढ करणे, ही स्थिती आपण ज्या वेळेला करतो ती स्थिती करण्याकरिता सूक्ष्म विचार करावा लागतो. या ठिकाणी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं लागतं. प्रत्येक साधकाला ज्याला आत्मोन्नती करायची आहे, ज्याला ब्रह्मस्थिती प्राप्त करायची आहे, ज्याला अद्वै आनंद प्राप्त करायचा आहे, त्याला त्याच्या जीवनामध्ये काय करावं लागतं तर त्याला त्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या सूक्ष्म अशा युक्ती प्रयुक्ती त्या ठिकाणी वापरूनच त्या स्वरूपापर्यंत आपण पोहोचू शकतो. कारण की का अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग धरू जाता संग तव तो होतो बाधक. आपली अंतःकरण वृत्ती ही कशी आहे चंचल आहे, गंगेच्या तरंगाप्रमाणे आहे. या बुद्धीची तरंग अनेक प्रकारे. एक विचार येतो काय की आपण पारायण केलं पाहिजे, परंतु लगेच दुसरा विचार त्या ठिकाणी निर्माण होतो. पारायण केल्याने आपल्याला काय लगेच त्या ठिकाणी कुणी अन्न आणून देणार आहे का, जेवण आणून देणार आहे का. मग अशा प्रकारचा सद्विचार आला, परंतु त्या सद्विचाराबरोबर लगेच असद्विचार आला, म्हणजे चांगला तरंग निर्माण झाला. पारायण करावं हा सदतरंग त्या ठिकाणी निर्माण झाला, परंतु त्याच्या नंतर लगेच दुसरा तरंग निर्माण झाला की पारायण केल्याने कुठं आपल्याला हे मिळणार आहे का, ते मिळणार आहे का, आपल्या अंतःकरणातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत का. अशा प्रकारे अनेक प्रकारचे तरंग आपल्या बुद्धीवरती काय होत असतात, प्रतीतीला येत असतात. आणि ते मन काय करतं त्या अनेक तरंगाच्या त्या अनेक विचाराच्या संघाने काय होतंय प्रवाहित होतंय. मग ते प्रवाहित झालेलं मन अनेक प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्या करून आपण त्या भगवंताच्या चरणावरती काय केलं पाहिजे स्थिर केलं पाहिजे. आणि ते स्थिर झाल्याच्या नंतरच आपल्याला आपल्या जीवनामध्ये आत्मानंदाची प्राप्ती होते, नाही तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये आत्मानंदाची प्राप्ती होत नाही. स्वयंभू हृदयी ब्रह्मस्थिती ब्रह्मप्रभा इंद्रिय वृत्ती ते अभावे ब्रह्म नव्हे मनती सद्भावे होती परब्रह्म. त्या ठिकाणी स्वयंभू हृदयी ब्रह्मस्थिती म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये असलेला जो ब्रह्मस्वरूप आहे, जे आत्मचैतन्य आहे, ते चैतन्य म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण ब्रह्म आहे. हे पूर्ण ब्रह्माची प्रचिती येण्याकरिता आपल्याला ती स्थिती प्राप्त होण्याकरिता सावध होऊन आपल्याला आपलं आत्मचिंतन करता आलं पाहिजे. मग हे आत्मचिंतन करता 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 आपली जी बहिर्मुख झालेली इंद्रिय वृत्ती आहे ती इंद्रिय वृत्ती अंतर्मुख होते आणि अंतर्मुखतेनेच त्या ठिकाणी काय होतंय परमार्थ घडतो. बहिर्मुखतेने परमार्थ किंचितही घडत नाही. परमार्थ करायचा असेल, ब्रह्माची प्राप्ती करायची असेल, आनंदाची प्राप्ती करायची असेल, मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर त्याच्याकरिता त्या ठिकाणी इंद्रिय वृत्ती ह्या बहिर्मुख नसाव्यात तर अंतर्मुख असाव्यात. म्हणजे ती इंद्रिय वृत्ती आपली अंतर्मुख असली पाहिजे. आणि ती जर अंतर्मुख जर नसेल तर त्याच्या अभावे ती जी सद्वस्तू आहे तो परब्रह्म स्वरूप जे आनंद स्वरूप आहे ती आनंदाची प्राप्ती आपल्याला त्या ठिकाणी होत नाही. ती जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर इंद्रिय वृत्ती ही अंतर्मुख असायला पाहिजे. त्यानंतर ती सद्भावनेच्या म्हणजे सद्विचाराच्या संघाने त्या परमतत्वापर्यंत नेण्याकरिता
अनेक प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्या करून त्या मनाला त्या पथावरती आरूढ करता आलं पाहिजे. असं ज्या वेळेला घडतं त्याच वेळेला त्या ठिकाणी त्या परब्रह्माची प्राप्ती होते. आणि अशा प्रकारे जर घडलं नाही, अशा प्रकारे जर युक्त्या प्रयुक्त्या शास्त्राने सांगितल्याप्रमाणे जर आचरण केलं नाही, आपण इंद्रिय वृत्ती अंतर्मुख केली नाही, तर याच्या अभावे नव्हे म्हणती, म्हणजे ती सद्वस्तू आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. या सद्भावाची उपपत्ती निश्चये सांगेन रघुपती. दृढ धरावी सावधान वृत्ती, हे ब्रह्मस्थिती अभंग. अशा प्रकारची जी सद्भावना आहे तिची उपपत्ती काय आहे, ती कुठे निर्माण होते, हे कळून घ्यायचं असेल तर त्याच्याकरिता दृढ धरावी सावधान वृत्ती, म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये सावधान असलं पाहिजे. जशा प्रकारे त्या ठिकाणी महाराज सांगतात की सावध झालो हरीच्या आलो जागरणा. म्हणजे सावध होणे म्हणजे काय, की आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागर राहणं, आपण आपल्या प्राप्तव्य प्राप्त करण्याकरिता त्या ठिकाणी प्रयत्न करणं म्हणजे सावध होणं. ज्याप्रमाणे समर्थ रामदासांना त्यांच्या कानावरती सावधान अशी शब्द पडली आणि त्या ठिकाणी त्याच क्षणाला विचार केला आणि लग्नाचा मंडप सोडून समर्थ रामदास त्या ठिकाणी विरक्त अवस्थेला त्या ठिकाणी प्राप्त होऊन त्या भगवंताच्या चिंतनामध्ये त्यांनी काय आपल्या संपूर्ण जीवनातील वेळ घालवला. सांगण्याचं तात्पर्य काय, समर्थांसारखं सावधान, नाथरायांसारखं सावधान, तुकोबारायांसारखं सावधान, म्हणजे आपल्याला या संसारामध्ये राहून देखील कर्तव्य कर्म करून देखील आपल्याला सावध राहता आलं पाहिजे. मग कशा प्रकारे सावध राहता आलं पाहिजे, की आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळालेला मान हा कधीतरी जाणार आहे, हा मान चिरकाल टिकणारा नाही, हे आपल्या अंतःकरणामध्ये दृढ भाव धरून राहिला पाहिजे. दुसरं काय, सावधान राहिलं पाहिजे. काय, आपल्या जीवनामध्ये मिळालेलं धन आहे, हे धन कसं आहे, चंचल आहे, हे अस्थिर आहे, हे सुखाला कारणीभूत ठरणारं नाही. आपल्या जीवनात सर्व काही सुख असतील, ही सुख विषयाच्या संघाने मिळालेली नाही, तर ती भगवंताचं स्वरूप आहे, भगवंताच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला आरूढ करता आला पाहिजे. ज्याच्या अंतःकरणामध्ये हा भाव आरूढ झाला तो त्या ठिकाणी सावधान झाला, आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये हा भाव आरूढ झाला नाही तो अजूनही असावधच आहे, तो अजूनही निद्रिस्त आहे. जे काम क्रोधास लोभता, निशेष नाही ते ब्रह्म शांतता. ते शांती ब्रह्म स्वभावता, सबाह्य पूर्णता सर्वदेही. या ठिकाणी जेथे काम क्रोधास लोभता, ज्याच्या अंतःकरणामध्ये काम क्रोध आहे, नाही ते ब्रह्म शांतता निशेष, म्हणजे त्याला त्याच्या जीवनामध्ये ज्याच्या अंत काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येते. म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये काम आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये क्रोध आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये आशा आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे, आशांच्या जीवनामध्ये त्यांना त्या ठिकाणी परब्रह्मरूपी जी शांतता आहे ती शांतता निशेष, म्हणजे त्यांना ती प्राप्तच होत नाही. ती शांतता त्यांच्या स्वप्नात देखील त्यांना प्राप्त होत नाही. का प्राप्त होत नाही, तर आपल्या अंतःकरणामध्ये जे घर आहे, आपल्या अंतःकरणातील जी जागा आहे ती जागा परमात्म्याची आहे. ती जागा जर कामाने ग्रस्त असेल, ती जागा जर क्रोधाने ग्रस्त असेल, ती जागा जर इच्छेने ग्रस्त असेल, तर त्या ठिकाणी गोविंद राहत नाही. त्याच्याकरिता तुका म्हणे मन करारे निर्मळ, येवो गोपाळ राहे तेथे. म्हणजे आपल्या अंतःकरण रूपी ते घर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, खाली केलं पाहिजे. कशा प्रकारे, तर तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते.
म्हणजे काम क्रोधांनी युक्त असलेलं अंतकरण रूपी घर हे काय केलं, रित केलं. आणि ते घर रित केल्याचा परिणाम काय की तो बैसला अंतरी पांडुरंग, तो परमात्मा काय होतोय, आपल्या अंतकरणामध्ये येऊन राहतोय. म्हणजे एका ठिकाणी दोन वस्तू कधीही राहू शकत नाही. म्हणजे काय, हांड्यामध्ये पाणी भरलं तर त्या हांड्यातील हवा बाहेर येते आणि त्या हांड्यातील पाणी बाहेर काढलं की बाहेरची हवा त्या हांड्यामध्ये पुन्हा जाते. म्हणजे हवा आणि पाणी एकत्र त्या ठिकाणी त्या हांड्यात वास्तव्य ज्याप्रमाणे करू शकत नाही. कशा प्रकारे लाईट लावल्याच्या नंतर घरातील अंधार ज्याप्रमाणे निवृत्त होतो आणि प्रकाशाचं अस्तित्व त्या ठिकाणी काय होतंय, निर्माण होतंय. मग एकाच वेळेला प्रकाशही अंधारही या दोन्ही गोष्टी ज्याप्रमाणे एका ठिकाणी राहू शकत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या अंतकरणामध्ये काम आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये क्रोध आहे, ज्याची अंतकरण वृत्ती बहिर्मुख आहे, आशाला त्या ठिकाणी ती ब्रह्मशांती कदाही प्राप्त होत नाही. ती पूर्ण परमानंद अवस्था त्या देहाला कधीही उपभोगायला भेटत नाही. जासी मी म्हणजे आपण, ते मी पणेची वपू चैतन्य. इंद्रियाचे कर्माचरण तेही आचरण पूर्ण परब्रह्मत्वे. म्हणजे आपल्याकडून ज्या ज्या काही कृती आपल्याकडून घडत आहेत, ह्या कृती मी करतोय हा भाव आपल्या अंतकरणामध्ये नसावा. आपल्या अंतकरणातील भाव हा असावा की चाले हे शरीर कुणाची असते, कोण बोलवितो हरिविन. कोण बोलवितो, तो हरी बोलवितो. काय तयाची असते, वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, जयाची असते. म्हणजे सर्व काही ज्या कृती घडतायत त्या सर्व कृती घडत असताना या सर्व कृती करवणारा तो भगवान परमात्मा आहे. मग आपण कोण आहोत, त्या भगवान परमात्म्याच्या हातातील कटपुतली आहोत. कटपुतलीला जसं तो जो नाचवणारा आहे, तो बाहुल्या नाचवणारा ज्याप्रमाणे बोट त्या ठिकाणी काय करतो, हलवतो, त्याप्रमाणे त्या ठिकाणी काय होते, त्या बाहुलीची आपल्याला हालचाल पाहायला मिळते. त्याप्रमाणे आपण त्या भगवंत रूपी परमात्म्याची कोण आहोत, त्याच्या हातातील कटपुतली आहोत. तो जशा प्रकारे आपल्याला नाचवेल त्याप्रमाणे आपल्याकडून त्या ठिकाणी कृती घडत आहेत. मग या कृती मी करतोय, हे काम मी करतोय, हे काम मी केलं तरच होईल, मी केलं तर होणार नाही, हा जो अंतकरणातील भाव आहे, हा भाव त्या ठिकाणी संपुष्ट येऊन हे सर्व काही कृत्य, या सर्व काही गोष्टी, या सर्व काही हालचाली त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत. हा भाव अंतकरणामध्ये आपल्या काय झाला पाहिजे, दृढ झाला पाहिजे. तरच आपल्याला त्या ठिकाणी त्या परब्रह्माची जी परब्रह्म स्वरूप जी स्थिती आहे ती स्थिती प्राप्त होऊ शकते. काया वाचा मनसा आचरण, ते ते सहजे ब्रह्मपूर्ण. हे जाशी आकळली कुण तो तत्काळ जाण परब्रह्म झाला. मग या ठिकाणी कायेने जे काही कर्म घडतंय ते कर्म त्या भगवंताच्या कृपेने घडतंय, किंवा जे जे काही कर्म आपण त्या ठिकाणी करतो ते सर्व कर्म त्या भगवंताकरिताच आपल्याकडून घडलं पाहिजे. मग काय, येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम, त्याची मज प्रेम देई देवा. कान भरोनी ऐकेल तुझी कीर्ती, हे मज विश्रांती देई देवा. वाहे रंगी टाळी नाचे उदास, हे देई हातास पाया सुख. अशा प्रकारे प्रत्येक इंद्रियाची कृती ही कायेने, प्रत्येक कृती ही भगवंताकरिता झाली पाहिजे. टाळी प्रवृत्त झाली पाहिजे पत्ते खेळण्याकरिता नाही, तर त्या ठिकाणी भगवंताच्या भजनामध्ये टाळी वाजवण्याकरिता. आपल्या डोळ्यांना आपल्या लांचावले मन लागलीसे गोडी, हे जीवेन सोडी ऐसे झाले. अशा प्रकारे आपल्या अंतकरणाची स्थिती झाली पाहिजे. म्हणजे काय, आपल्या डोळ्यांना फक्त त्या भगवंताचंच स्वरूप पाहण्याकरिता आवडलं पाहिजे. आपल्या वाणीला फक्त त्या भगवंताचंच नामचिंतन करण्याकरिता आवडलं पाहिजे. आपल्या या कानांना त्या भगवंताचंच गुण ऐकण्याची इच्छा झाली पाहिजे.
आपल्या सर्व इंद्रियांचा भाव तो भगवंत स्वरूप झाला पाहिजे, प्रत्येक इच्छा ही भगवत स्वरूप झाली पाहिजे. अशा प्रकारे कायेने वाचेने म्हणजे वाचेने सुद्धा त्याचंच चिंतन आपल्याकडून घडलं पाहिजे, मनाने त्याचंच चिंतन आपल्याकडून घडलं पाहिजे. अशा प्रकारे आचरण ते जर आपल्याकडून घडलं तर ते सहज ब्रह्मपूर्ण म्हणजे अशा प्रकारचं जे आचरण आहे ते आचरण म्हणजेच त्या ब्रह्मस्थिती आहे. ते आचरण घडणं म्हणजे कशा प्रकारे तर कंठ न चले ओठ न चले जीवा न रटे राम, राम हमारा भजन करे हम बैठे आराम. म्हणजे आपली अशी स्थिती झाली पाहिजे की आपल्याला रात्रही नाही कळाली पाहिजे आणि दिवस आहे की हेही कळालं नाही पाहिजे. अशा प्रकारे त्या भगवंताची गोडी इतकी लागली पाहिजे की जागृती स्वप्नी पांडुरंग म्हणजे स्वप्नामध्ये सुद्धा भगवंत आपल्या आला पाहिजे. म्हणजे प्रत्येक अवस्थेमध्ये जागृती अवस्थेमध्ये त्याचं चिंतन घडलं पाहिजे, सुषुप्ती अवस्थेमध्ये त्याचं चिंतन घडलं पाहिजे आणि स्वप्न अवस्थेमध्ये देखील त्याचं चिंतन घडलं पाहिजे. आणि हे ज्या वेळेला आपल्याकडून घडतं त्यावेळेला ती जी स्थिती आहे ती स्थिती म्हणजे पूर्ण ब्रह्मस्थिती आहे. आणि ही ज्याला कळाली तो तत्काळच जाण म्हणले परब्रह्म झाला. असं ज्याला कळालं की असंच आपलं जीवन जगलं पाहिजे, अशाच प्रकारे आपल्या इंद्रियांना वळण लावलं पाहिजे, अशाच प्रकारे आपल्याकडून त्या भगवंताचं कायेने वाचेने मनाने सर्वांगाने चिंतन झालं पाहिजे. असं ज्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतो त्या भाव निर्माण झाल्यानंतरची जी स्थिती आहे ती स्थिती म्हणजे पूर्ण ब्रह्मस्थिती आहे. आणि ती ब्रह्मस्थिती मिळवण्याच्या खुणा ज्याला कळाल्या तो त्या गुणानुरूप जर वर्तन करत असेल तर तो तत्काळ जाण परब्रह्म झाला. म्हणजे त्यावेळेला तो त्या ब्रह्म अवस्थेला त्या ठिकाणी प्राप्त होतो. तो आणि ब्रह्म अवस्था वेगळी त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. तो तत्काळ परब्रह्म झाला, मनता लाज लागली पै बोला. स्वये पर ब्रह्मरूपे संचला, झाला न झाला ज्ञानाज्ञाते. या ठिकाणी नाथबाबा सांगतात की असं म्हणणं सुद्धा त्या ठिकाणी काय आहे, लाजिरवाणं आहे. म्हणजे ब्रह्मस्वरूप झाला, तो ब्रह्मस्वरूप झाला याचा अर्थ तो ब्रह्म नव्हता का, तो अगोदरच ब्रह्म होता. परंतु अज्ञानामुळे मी ब्रह्म नाही मी देही आहे या देहाच्या संगाने या देहाच्या ममत्वाने जीवाच्या ठिकाणच्या अज्ञानामुळे हा देह मी आहे, देहाच्या संगाने येणाऱ्या सर्व गोष्टी माझ्या आहेत, हा भ्रम निर्माण झाला. हा भ्रम ज्या वेळेला निवृत्त झाला त्यावेळेला प्राप्त असलेला परब्रह्म परमात्मा म्हणजे प्राप्ताचीच त्या ठिकाणी प्राप्ती झालेली आहे. म्हणून या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाला तो प्राप्त झाला असं नाही म्हणता येणार. ब्रह्मरूप तो होताच, परंतु त्याला मायेच्या संगामुळे तो पडदा त्या ठिकाणी काय झाला निर्माण झालेला होता. तो पडदा सद्गुरूंच्या कृपेने ज्ञानामुळे तो बाजूला झाला आणि त्याला त्याचं ज्ञान झालं. कशा प्रकारे, ज्याप्रमाणे पाण्यावरती शेवाळ आलेला असेल आणि त्या शेवाळामुळे आपल्याला पाणी त्या ठिकाणी दिसत नाही, मग ते शेवाळ बाजूला केल्याच्या नंतर आपल्याला ज्याप्रमाणे पाणी या ठिकाणी आहे अशी प्रचिती येते. मग याचा अर्थ अगोदर पाहत असताना आपल्याला पाणी दिसत नव्हतं, मग त्या शेवाळाच्या खाली पाणी होतं का नव्हतं, तर त्या शेवाळाच्या खाली पाणी होतं, परंतु शेवाळाचा पडद्यावरती आल्या कारणाने आपल्याला त्या ठिकाणी असलेलं पाणी त्या ठिकाणी दिसत नव्हतं. मग ज्या वेळेला ते शेवाळ बाजूला केलं की ते पाणी आपल्याला ज्याप्रमाणे दिसायला लागलं त्याप्रमाणे आपण ब्रह्मस्वरूपच आहोत, आपण आनंद स्वरूपच आहोत, आपण ज्ञान स्वरूपच आहोत, आपण सत्य स्वरूपच आहोत, आपण इंद्रियातीतच आहोत. ह्या गोष्टींचा आपल्याला बोध केव्हा होतो, आपण देहासक्ती त्यागतो, आपण ममत्व त्यागतो, आपण देहाभिमान टाकून देतो, त्यावेळेला आपल्याला त्या ब्रह्मस्थितीची प्राप्ती झाली असं आपल्याला वाटतं. परंतु
तो आपला झालेला भ्रम निवृत्त होतो. काय आपल्याला जो मी देह आहे, देहासंबंधाने हे सर्व माझा आहे, हा भ्रम ज्या वेळेला निवृत्त होतो त्यावेळेला तो प्राप्त असलेला ब्रह्मानंद, आपल्या ठिकाणी असलेला ओतप्रोत असलेला तो परमानंद, त्याची आपल्याला त्या ठिकाणी प्राप्ती होते. या लागेगा रघुनाथा स्वतः सिद्ध ब्रह्मरूपता स्वये स्वयंभुये हाता या श्लोकार्था विनटोनी. या ठिकाणी म्हणून हे रघुनाथा स्वतः सिद्ध ब्रह्मरूपता ही स्वतःहून हाती येते. म्हणजे हे या श्लोकावरून लक्षात येते. काय लक्षात येते की आपल्याला ब्रह्मस्वरूपता प्राप्त करण्याकरिता आपलं मनच कारणीभूत आहे बरं का. म्हणजे आपणच आपल्या बद्धतेला कारणीभूत आहोत आणि आपणच आपल्या मुक्ततेला कारणीभूत आहोत. आपण जर सद्विचाराच्या संघाने आपण गेलो तर त्या ठिकाणी सद्विचाराच्या संघाने आपल्याला मोक्ष प्राप्ती होते आणि असद्विचाराच्या संघाने जर आपली अंतःकरण वृत्ती जर गेली तर ती आपल्याला बंधाला कारणीभूत ठरते. म्हणजे पतन उद्धार एक मनची कारण. त्या मनाच्या संगतीने गेल्याच्या नंतर, सत्संगतीने गेल्याच्या नंतर मनाच्या संघाने काय होतंय, आपलं उत्थान होतंय, मोक्ष प्राप्ती होते, आपल्याला ती ब्रह्मस्थिती प्राप्त होते. परंतु त्या मनाच्या संघाने जर आपण विपरीत दिशेने गेलो तर आपली आरोग्य उद्धार करू शकतो. इतर दुसऱ्या कुठल्याच वस्तूमध्ये, इतर कुणामध्येही त्या ठिकाणी सामर्थ्य नाही की आपल्याला सिद्ध अवस्था प्राप्त करून देऊ शकेल. म्हणजे सद्गुरूंमध्ये ते सामर्थ्य आहे की आपणासारखी करीती तात्काळ, परंतु त्यांच्यापर्यंत जावं लागतं. त्यांनी दिलेल्या उपदेशावरती आपल्याला त्या ठिकाणी आरूढ व्हावं लागतं. त्यांनी सांगितल्यानुरूप आपल्याला त्या ठिकाणी आचरण करून, परमार्थ करून आपल्याला त्या ब्रह्मस्थितीपर्यंत पोचावं लागतं. म्हणजे याच्याकरिता आपल्याला स्वतःच त्या ठिकाणी काय करावं लागतात, प्रयत्न करावा लागतात.